नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अबीर ओवी हे दोघेही जण मंदिरामध्ये असतात आणि त्यांना भेटलेले माऊली हे म्हणत असतात, बाळांनो तुम्ही आता शांत झोपा. तेव्हा अबीर ओवीला म्हणू लागतो, ओवी तू शांतपणे झोप, मला मात्र इतक्यात अजिबात झोपायचं नाहीये, माझा ह्या माणसावर अजिबात विश्वास नाहीये, तू शांत झोप. ओवी म्हणत असते, अबीर असं काय करतोयस, हे बघ तू सुद्धा झोपडा, हे बघ ते काका काहीही करणार नाहीयेत, तू त्यांच्यावर असा अविश्वास दाखवू नकोस ना. तेव्हा आबीर म्हणत असतो, नाही ओवी, माझा त्यांच्यावर मुळीच विश्वास नाही, असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो. मग ओवी आणि आबीर हे दोघी जण थोड्या वेळ गप्पा मारतात, पण ओवीला मात्र लागलीच झोप लागलेली असते. बिचारी दिवसभर चालून चालून थकलेली असते, त्यामुळे ती झोपते. पण आबीरला सुद्धा प्रचंड झोप येऊ लागलेली असते. पण तो म्हणत असतो, नाही, मी ओवी तुला असं एकटीला टाकून झोपणार नाहीये, ह्या काकावर माझा अजिबातच विश्वास नाही, ते कोण आहेत काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नाही आहेत आणि त्यामुळे काही झालं तरी मी मात्र अजिबातच झोपणार नाही, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलू लागलेला असतो. तेव्हा इथे मात्र आता हे माऊली म्हणत असतात, आबिरा आबिरा झोप रे. मग शेवटी आबीर आता इकडे झोपी गेलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो, तिलोत्तमाची फार जास्त चिडचिड होऊ लागलेली असते. तिलोत्तमा म्हणत असते, माझ्या घराला ह्या लोकांनी धर्मशाळा करून ठेवलेली आहे. अगोदर ती सावली आली आणि त्यानंतर आता लागोलागच तिचा बाप सुद्धा ह्या घरामध्ये आलेला आहे, असं म्हणून ती आता वैतागूनच भैरवी वझेला कॉल करत असते. जेव्हा वैतागून भैरवी वझेला कॉल करते त्यावेळेला मात्र इकडे भैरवी मुद्दामच तिची खेचत असते, म्हणत असते, वा 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 तिलोत्तमा, आज चक्क माझी तुला आठवण आली, काय दिवस कुठून उघाला म्हणायचं, काय कळतंय. तेव्हा तिलोत्तमा चिडचिड करते आणि म्हणत असते, मला ना इथे खूप टेन्शन आले भैरवी. तेव्हा भैरवी म्हणत असते, काय आणि काय झालेलं आहे, अगोदर ती सावली कमी होती का, आता मात्र इकडे तिचा बाप तो जगन्नाथ सुद्धा इथे येऊन बसला आहे, त्यामुळे मला ना आता काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नाहीत, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. मग तेव्हा भैरवी म्हणत असते, तो आणि तिथे कशाला आला आहे, तो इथेच राहणार आहे असं म्हणतोय, जोपर्यंत इथे मुलं सापडत नाहीत ना तोपर्यंत तो इथून कुठेच जाणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे. मग भैरवी म्हणत असते, अगं तू आता ह्या मैत्रिणीला फोन केला आहेस ना, मग मला सांग, तुझी ही मैत्रीण तुझ्या अशा वेळेला इथे कामाला येणार नाही तर कधी येणार आहे कामाला, तू काळजी करू नकोस, इथे त्याला कसं तिथून हाकलवायचं आणि काय करायचं ना, ह्या सगळ्या गोष्टी मला बरोबरच माहिती आहेत, तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही. मग आता भैरवी म्हटल्याबरोबर तिलोत्तमा म्हणत असते, नेमकं तू काय करणार आहेस. तेव्हा ती म्हणत असते, तू काळजी करू नकोस, आता बघ मी सुद्धा तिथे येते आणि मी सुद्धा तिथे आल्यानंतर त्याला स्पष्टपणे सांगते की काही झालं तरी मी सुद्धा इथेच राहणार आहे. तेव्हा तिलोत्तमा भैरवीचे आभार मानत असते आणि म्हणू लागते, भैरवी खरंच सांगू का, अगदी मनापासून तुझे आभार. तेव्हा भैरवी म्हणत असते, तू काळजी करू नकोस, त्या जगन्नाथला तिथून कसं हकलवायचं आणि त्याला कसं सुतासारखं सरळ करायचं हे मला मात्र चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस, असं भैरवी तिलोत्तमाला सांगते आणि मी लागलीच तिकडे येते, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. त्यानंतर मात्र तिलोत्तमा म्हणत असते, खरंच आज तुझ्याबरोबर बोलून ना खूप बरं वाटलेलं आहे, मला तर काय करावं आणि काय नाही ना ह्या सर्व गोष्टी समजतच नव्हत्या. आता असं म्हणून ती फोन ठेवते आणि त्यानंतर मात्र आता भैरवी म्हणत असते, आता मात्र त्या जगन्नाथची आणि त्याचबरोबर त्या सावलीची चांगली मजा इथे मी घेणार आहे, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे त्यांना चांगलं सुतासारखं सरळ मी करणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. तेव्हा आता मला तिथे जायला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यानंतर इथे आता भैरवी तिकडे जायला निघालेली असते. दुसरीकडे आपण पाहतो, आता सकाळ झालेली असते आणि सकाळ झाल्यानंतर आबीरला छान झोप लागलेली असते. तेव्हा तो बऱ्याच उशिरा झोपेतून उठतो. बऱ्याच उशिरा झोपेतून उठल्यानंतर आता मात्र इकडे हा जो काही आबीर आहे तो आबीर आजूबाजूला पाहत असतो. जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा मात्र त्याला तिथे कोणीच दिसत नाही आणि त्याला तिथे कोणीच न दिसल्यामुळे तो प्रचंड घाबरलेला असतो. आता ओवी ओवी करूतच तो
त्या मंदिराच्या खाली उतरतो आणि मंदिराच्या खाली उतरल्याबरोबर ओवीला आवाज देऊ लागलेला असतो. जेव्हा ओवीला आवाज देतो त्यावेळेला मात्र ओवी आजूबाजूला कुठेच नसते. मग तो इतका घाबरतो की काही विचारूच नका. त्यानंतर मात्र इथे ते माऊली येतात आणि माऊली आल्याबरोबर ते आबीरला विचारत असतात, आबीर बाळा काय झालेलं आहे. तेव्हा आबीर म्हणत असतो, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. माझी ओवी इथे कुठेच दिसत नाहीये. तुम्हीच माझ्या ओवीला कुठेतरी गायब केला आहे. खरं खरं सांगा, अजिबात खोटं बोलू नका. ओवी कुठे आहे. अजिबात तुम्ही खोटं बोलायचं नाही. तुम्ही सगळं काही खरं सांगायचं. असं आता इकडे तो बोलू लागलेला असतो. तेव्हा मात्र इथे तो म्हणत असतो, अरे बाळा मी तुम्हा दोघांसाठी सुद्धा काहीतरी खायला आणायला गेलो होतो. मी अगदीच इथे मुळीच नव्हतो असं सुद्धा तो आता इकडे बोलू लागलेला असतो. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला सावलीने एक पाण्याचा थेंबही आज घेतलेला नसतो आणि त्यामुळे इथे अमृता आणि त्याचबरोबर जगन्नाथ हे दोघेही जण तिला थोडंसं खायला आणि हे सगळं काही सांगत असतात. पण तेव्हा मात्र इथे सावली म्हणू लागते, नाही बाबा तुम्ही मला अजिबातच आग्रह करू नका. जोपर्यंत अबीर ओवी हे सुखरूप घरी येत नाहीत तोपर्यंत इकडे मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र जगन्नाथरावांना अजूनच टेन्शन आलेलं असतं. ते म्हणत असतात, हे बघ सावली बाळा असं करणं हे फार जास्त चुकीचं आहे. हे बघ असलं काहीही करू नकोस. का असं करतेस. अगं ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुला ह्यातून सिद्ध काय करायचं आहे आणि त्याचबरोबर तू इथे आजारी पडशील असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे भैरवी वझे आलेली असते. जेव्हा भैरवी वझे तिथे येते त्यावेळेला जगन्नाथरावांचं लक्ष ह्या येणाऱ्या भैरवीकडे जातं आणि ते म्हणत असतात, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली. तेव्हा मात्र एखाद्या माणसाने किती कोडगं असावं हे तुझ्याकडे पाहून कळतंय. अगं ह्या घरामध्ये तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं होतं, तुझा अपमान केला होता, तुला इथे धक्के मारतच हाकलून दिलं होतं, तरी सुद्धा तू इथे कशी काय आलीस. अगं कोडगेपणाचा कळस आहेस, असं जगन्नाथ तिला स्पष्टपणे बोलू लागलेले असतात. तेव्हा मात्र इथे आता भैरवी म्हणू लागलेली असते, एक मिनिटं, अरे जगन्नाथ इथे तुझ्या सावलीला सुद्धा त्याच पद्धतीने इथून ह्या लोकांनी धक्के मारत घराच्या बाहेर काढलं होतं. ही गोष्ट तू विसरलायस का. तुला आठवत नाहीये का. जर आठवत नसेल तर मी तुला आठवण करून देऊ का. कारण तुझी ही मुलगी सुद्धा लोचटासारखी इथे चिटकून बसली आहे, बरोबर की नाही. दुसरीकडे आपण पाहतो आबीर आणि इथे माऊली हे दोघेही जण ओवीला आता जंगलामध्ये शोधत असतात. आता जंगलामध्ये शोधायला गेल्यानंतर ओवी ही जमिनीवर पडलेली असते. जेव्हा ओवी जमिनीवर पडलेली असते तेव्हा मात्र इथे आता अबीर म्हणत असतो, बघितलं का माझ्या ओवीला इथे काय झालंय. तेव्हा माऊलींचं लक्ष पडणाऱ्या ओवीच्या पायाकडे जातं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ओवीला इथे साप चावला आहे. मग आता ते म्हणत असतात, हे बघ अबीर बाळा, ओवीला ना इथे साप चावला आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. तेव्हा अबीर म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टींना फक्त आणि फक्त इथे तुमच्यामुळे झालेल्या आहेत. तुमच्यामुळे ओवीची अशी अवस्था झाली. तेव्हा ते म्हणत असतात, आता आणि मी काय केले. तेव्हा तो म्हणत असतो, तुम्ही म्हटला होतात की तुम्ही आमची व्यवस्थित काळजी घ्याल म्हणून, पण तुम्ही मात्र अजिबातच आमची काळजी घेतली नाही. तेव्हा आता हा माऊली म्हणत असतो, हे बघा अबीर बाबा तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी इथे ओवीला बरं करून घेऊन येतो. नाही मी अजिबातच कुठेच जाणार नाही, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. हे बघा अबीर बाबा असं करू नका. मी काय म्हणतोय ते एकदा ऐका ना. तुम्ही जा. तुम्ही जर इथून निघून गेलात ना तर सगळं व्यवस्थित होईल आणि मी लवकरात लवकर इथे ओवीला बरं करून इकडे तुमच्याकडे घेऊन येईन. तुम्ही जा बरं. आता जा म्हणतो ना तुम्हाला तुमची ओवी सुखरूप हवी ना. असं म्हटल्याबरोबर आता अबीर मात्र रडत रडतच मंदिराकडे जाऊन बसलेला असतो. जेव्हा तो रडत रडत मंदिराकडे जाऊन बसतो त्यावेळेला मात्र हे माऊली आता इथे ह्या ओवीला दुरुस्त किंवा इथे शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करू लागलेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता ही भैरवी जगन्नाथची
चांगलीच काळी चिठ्ठी बाहेर काढत असते. खूप वाटेल ते मनाला येईल ते बोलत असते आणि म्हणत असते, हे सगळं फक्त आणि फक्त माझ्यामुळे नाही झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला इथे तू सुद्धा तेवढाच जबाबदार आहेस. अरे तू इथे लोचटासारखा चिटकून आहेस, तू आणि तुझी पोरगी. तुला कळतंय का? तुझ्या पोरीमुळे तुझ्या पोरीला सुद्धा इथून ह्या सगळ्या लोकांनी बाहेर काढलंच होतं ना. मग तुझ्या पोरीला ह्या सगळ्या लोकांनी बाहेर काढल्यानंतर तू मात्र इथे अशा पद्धतीने आलायस की नाही? मग तुझं काय काम आहे इथे? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता मात्र जगन्नाथ म्हणत असतात, अगं तुला तर इकडे कसलाच मान नाहीये, पण तरी सुद्धा तू इथे आलेली आहेस. मग तू तरी कुठे बदललायस? असं म्हणून ह्या दोघांचे सुद्धा कुत्र्या मांजरासारखेच अक्षरशः भांडणं लागलेले असतात. भैरवी इथे ह्याला सुनावत असते, तर जगन्नाथ मात्र तिला सुनावत असतो. एकदा नाही, दोनदा नाही, तर तीन तीनदा ह्यांची भांडणं ही सुरू असतात. आता मात्र इथे जगन्नाथ म्हणत असतात, मी माझ्या लेकीसाठी इथे आलेलो आहे आणि माझ्या लेकीला इथे ह्या घराच्या मालकिनीने बोलवलेलं आहे. मग ती सुद्धा म्हणत असते, मग मला सुद्धा इथे माझ्या मैत्रिणीनेच इथे बोलवलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट तू इथे समजून घ्यायला हवीस. असं सुद्धा आता इकडे ते बोलू लागलेले असतात. आता दुसरीकडे आपण पाहतो, अबीर हा रडत बसलेला असतो आणि रडणाऱ्या अबीरला आता ओवी धावतच येते आणि म्हणत असते, अबीर अबीर तू रडतोस कशासाठी? हे बघ मी आलेली आहे. असं म्हटल्याबरोबर जेव्हा तो तिच्याकडे पाहतो तेव्हा मात्र इथे आता त्याला धक्काच बसतो. तो म्हणत असतो, ओवी ओवी तुला तर साप चावला होता, तू तर बरी सुद्धा झालीस. तेव्हा तो लगेचच म्हणत असतो, हो मी इथे बरी सुद्धा झालेली आहे, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. पण तुला तर साप चावला होता, मग तू कशी काय बरी झालीस? अरे त्या काकांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि अगं पण ह्या जंगलामध्ये इथे कुठे आहे हॉस्पिटल? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. अगं इथे ह्या जंगलामध्ये हॉस्पिटल नाहीये, पण तुला सांगू त्यांनी मला सांगितलं की मी तुला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यानंतर तू शुद्धीवर आली. आता मला तरी कसं माहिती असणार आहे की हॉस्पिटल कुठे आहे काय आहे म्हणून, पण मी बरी झाली आहे ना, हे सगळं महत्त्वाचं आहे. असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा आबीर म्हणत असतो, पण ओवी तुला सांगू का, मला मात्र फार जास्त भीती वाटली होती. तेव्हाच ते माऊली येतात आणि म्हणत असतात, अहो आबीर माऊली तुम्हाला घाबरण्याची वगैरे काही गरज नाहीये. काय एवढं घाबरताय तुम्ही? तुम्हाला कशासाठी घाबरायचंय? मी असताना तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाहीये. आता चला बरं, तुम्ही बरे झालेला आहात ना? तेव्हा आबीर म्हणत असतो, थँक्यू माऊली थँक्यू. आज तुमच्यामुळे माझी ओवी माझ्यासोबत आहे आणि ती बरी सुद्धा झालेली आहे, त्यामुळे मला अजून छान वाटतंय. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो, आता व्यंकटेश आणि बबलू हे दोघेही जण आता इकडे अबीर आणि ओवीला शोधण्यासाठी दक्षिणेकडे निघालेले असतात. जेव्हा ते दक्षिणेकडे निघतात त्यावेळेला मात्र इथे आता एक चहाची टपरी दिसते. मग आता इथे बबलू म्हणत असतो, मी काय म्हणतो, इथूनच हे दोघेही जण पुढे गेले असतील. इथे ही चहाची टपरी आहे, मला असं वाटतंय की एकदा इथे चौकशी केली पाहिजे. म्हणून ते दोघेही जण आता त्या चहाच्या टपरीवरती चौकशी करायला जातात. आणि तेव्हा बबलू म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट माहिती का, मला तुमची मदत हवी. तेव्हा तो म्हणत असतो, हा बोला ना, कसला चहा हवाय तुम्हाला? चहा नकोय. मोबाईलमधला फोटो दाखवतो आणि म्हणत असतो, ह्या दोघांना सुद्धा तुम्ही कुठे पाहिलंय का? म्हणजे काल ना इकडे ह्या रस्त्यावरून वगैरे जाताना तुम्ही पाहिलंय का? त्यावेळेला मात्र इथे आता तो चहावाला माणूस म्हणत असतो, हो इथे ना आमच्या माणसाने पाहिलेला आहे. खरं सांगू का तुम्हाला, काल ही दोघे मुलं आमच्या टपरीवर इथे फराळाचं मागण्यासाठी आली होती, पण आमच्याकडे फराळाचं नव्हतं. आणि तेव्हा इथे आमच्या मालकाने असं सांगितलं की इथून पुढे गेल्यानंतर एक दुकान आहे, तिथे तुम्हाला फराळाचं नक्कीच मिळेल. मग ती दोघे इथून पुढे गेली. आता लहान मुलं होती म्हटल्यावर माझ्या व्यवस्थित हे सगळं काही लक्षात राहिलं आहे. असं सुद्धा आता इकडे ते सांगत असतात. दुसरीकडे आता सावली ही सारंगच्या खोलीतून बाहेर आलेली असते. जेव्हा ती सारंगच्या खोलीतून बाहेर येते त्यावेळेला मात्र इथे जगन्नाथ येतात आणि म्हणत असतात, साऊ बाळा काय झालं? आला का ग सारंग शुद्धीवर? काही बरं आहे का? तुझ्याशी काही बोलला का? तेव्हा सावली म्हणत असते, नाही बाबा, तो काहीही बोलला नाही किंवा अजूनही शुद्धीवर आला नाही. तेवढ्यातच अमृता तिच्यासाठी काही फ्रुट्स घेऊन आलेली असते आणि म्हणत असते, थोडं तरी खाऊन घे. पण तेव्हा सावली म्हणत असते, नाही मला काहीही खायचं नाहीये. अगं असं काय करतेस सावली? हे बघ थोडं तरी खा. जर थोडं खाल्लं तर तुला नक्कीच बरं वाटेल. अगं कालपासून तू काहीच खाल्लेलं नाहीयेस. वहिनी प्लीज, जोपर्यंत मुलं येत नाहीत ना तोपर्यंत मी एक अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही. मला काहीही नको आहे, असं स्पष्टपणे ती बोलत असते.
तेवढ्यातच तिलोत्तमा आणि भैरवी ह्या दोघी जणी बाहेर येतात. दोघी जणी बाहेर आल्याबरोबर आता मात्र इकडे ही तिलोत्तमा म्हणत असते, तुझी नाटकं करून झाली असली तर बास कर. तेव्हा आता इथे जगन्नाथ म्हणत असतात, तू अशा पद्धतीने कशी काय बोलू शकतेस माझ्या मुलीला नाटकं वगैरे? हे बघ, असलं काही नाहीये. तुला कळतंय का? तिला तिच्या मुलांची काळजी आहे म्हणून ती हे सगळं काही करते. मग आता तेवढ्यातच इथे ही भैरवी म्हणत असते, हो ते तर दिसतच आहे. पण आता तिलोत्तमा चिडते आणि तिलोत्तमा चिडल्यानंतर म्हणत असते, काय चाललंय? काय चाललंय काय तुमचं? हे बघ, आत्ताच्या आत्ता इथून जा. ह्या घरामध्ये राहण्याचा तुझा काहीच अधिकार नाहीये. जगन्नाथ म्हणत असतात, अगं तू हे सगळं काही बोलतेस का? उलट तुला इथे तुझी मुलं सांभाळता आली नाहीयेत आणि तुझी मुलं सांभाळता आली नाही त्यामुळे हे सगळं काही झालंय. मग आता लगेचच इथे भैरवी म्हणत असते, अजिबातच नाही, कारण तुझ्या मुलीमुळे हे सगळं काही झालेलं आहे. तेव्हा मात्र जगन्नाथ म्हणत असतात, तू उठसूट काही झालं की माझ्या मुलीला कसं काय बोलू शकतेस ग? मला तेच काही कळत नाहीये. काही जरी झालं, चांगलं झालं, वाईट झालं की माझ्या मुलीमुळेच झालं. तुझा त्यामध्ये काहीच दोष नाहीये का? तेव्हा ती म्हणत असते, नाही, माझा ह्या सगळ्यामध्ये काहीच दोष नाहीये. मग आता सावली चिडते आणि म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही हे सगळं काय करताय? अहो, तुमच्या घरातली दोन छोटी छोटी मुले इथे बाहेर गेलेली आहेत आणि ती दोन छोटी छोटी मुलं इथून बाहेर गेल्यानंतर त्यांना शोधायचं सोडून चक्क आज तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं काही बोलताय आणि त्याचबरोबर तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणत असते, काही सांगायचं आहे ना ते तुझ्या ह्या बापाला सांग, मला मात्र तू काहीच सांगायचं नाही, असं स्पष्टपणे ती आता बोलत असते. तर इकडे मात्र आता भैरवी म्हणत असते, खरं तर मला ना अजूनच दुसरं टेन्शन येत आहे. आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बरी होईल की नाही. आणि त्याचबरोबर इथे आता धावतच सुशीला आलेली असते. सुशीला म्हणत असते, काय झालं? काय झालं? सारंग शुद्धीवर आले का? बरे आहेत का सारंग? असं बोलल्याबरोबर आता मात्र इथे ही जी काही भैरवी आहे ती म्हणत असते, आता ही आणि कोण? मग ह्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच आता तिलोत्तमा तिच्याकडे ओरडून बोलते आणि म्हणत असते, काय चाललंय, वेडी आहेस का? तेव्हा आता तिलोत्तमा तिला खानाखुना करते आणि अमृताला सांगत असते, एक काम कर ना अमृता, हिला ताबडतोब सारंगच्या खोलीमध्ये घेऊन जा. काही जरी झालं ना तरी सारंग हा लवकर शुद्धीवर आला पाहिजे. मग आता अमृता तिला आतमध्ये घेऊन निघून जात असते. आता ती तर आतमध्ये जाते, पण इथे मात्र सावली म्हणत असते, हे बघा, राग रुसवे हे सगळं काही बाजूला ठेवा. आता मुलं सापडणं फार गरजेचं आहे. तर पाहत राहा सावळ्याची